पुण्यातील वीर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीपात्रामध्ये 60,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचे निर्देश। सांगलीच्या चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। चांदोली धरण 86.40% भरलं, तर चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 6,900 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण 100% भरलं। धरणातून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। सततच्या पावसामुळे अंजनी नदीनं यावेळेस रौद्ररूप धारण केल्याचंही समोर। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं मोठा दिलासा। पावसामुळे धरण आणि जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। साताऱ्यातील कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून विसर्ग वाढवण्यात येतोय। कोयना नदीपात्रामध्ये 33,826 क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे। सध्या कोयनेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 30 दरवाजे पूर्णपणे उघडले। हतनूर धरणातून 1,70,000 क्युसेकनं तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा। मध्य प्रदेश आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी आणि पूर्णा नदीला पूर। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या पावसानं पिकांना मोठा फटका आला। सलगावसह परिसरातील शेतांमध्ये यावेळेस शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे, कारण शेतांमध्ये पाणी साचलंय। सोयाबीन मका पिकं पिवळी पडली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 91 महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे 1,13,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय। 84 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचलंय। उडदाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तातडीने मदत देण्याची मागणी केली जाते। लातूर जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्यानं रखडलेल्या पेरण्यांना वेग आलेला आहे। जिल्ह्यातील 133 प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत। शेतकरी अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक प्रकल्पांमध्ये 20% पेक्षा कमी पाणी साठा शिल्लक आहे। चांदसैली घाटातील दरड हटवण्याचं काम संथगतीनं सुरू आहे। घाटामध्ये सध्या तात्पुरत्या स्वरूपात एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे। भला मोठा दगड हटवण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघातानंतर 26 वर्षीय किसन झाकणे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूची संख्या आता 6 वर पोहोचली आहे। सोलापूर शहरामध्ये हलक्या पावसानंतर खड्ड्याचं साम्राज्य। महापालिकेकडून खड्डे बुजवल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे। शहरातील मार्केट यार्ड चौक ते शांती चौकापर्यंत खड्डेच खड्डे। धुळ्याच्या पांझरा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामाला मुसळधार पावसाचा फटका। नदीला आलेल्या पुरामुळे अवघ्या काही सेकंदातच निर्माणाधीन पुलाचा अर्धा भाग वाहून गेला। साक्री तालुक्यातील सामोडे गावाजवळची घटना आहे। संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। दापोली हर्णे मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडलाय। नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे। रुग्णवाहिका शालेय वाहनं तसेच मच्छीमारांच्या वाहतुकीलाही मोठा फटका बसलाय। जळगावच्या तरसोद पाळधी बायपास रस्त्याला तडे गेलेत। रेल्वे उड्डाण पुलाच्या पिलरचं बांधकाम कोसळल्याची घटना। दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद केल्याची माहिती आहे। निकृष्ट बांधकाम लपवण्यासाठी बांधकाम कोसळलेला पिलर झाकून ठेवण्यात आलाय। कोल्हापूरच्या गगनबावडा रोडवरील तिसंगीत मुख्य रस्त्याला मोठा खड्डा पडला। एका महिन्यापूर्वी रस्त्यावरती डांबरीकरण। गगनबावडा परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब झालेत। कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील तिसंगी गावाजवळील मुख्य रस्त्याला भलं मोठं भगदाड। रस्त्याच्या निकृष्ट कामाची पुन्हा एकदा पोलखोल। जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे। जळगावच्या नशिराबाद जवळ सर्व्हिस रोडच्या बोगद्याजवळ पाणी साचत असल्याचा प्रकार। अशा परिस्थितीतही टोल वसुली सुरू असल्यानं नागरिकांचा संताप। मुंबई आग्रा महामार्गावरती भीषण वाहतूक कोंडी। 12 तासांपासून महामार्ग ठप्प। असंख्य वाहनं जैसे थे उभीच। वाहन चालकांचा संताप। चंद्रपूर ते राजुरा मार्गे तेलंगणाला जोडणारा वर्धा नदीचा पूल पाण्याखाली। काल रात्रीपासून पूल बंद। पुलावर सुमारे 2 फूट पाणी। तेलंगणा आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या मालवाहू ट्रकच्या लांबच लांब रांगा। जळगावातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती वाहतूक ठप्प। महामार्गाच्या दोन्ही बाजूने 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। महामार्गावरती ट्रक बंद पडल्यानं वाहतूक खोळंबली। ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न।
सायन पनवेल महामार्गावरती कळंबोलीपासून खारघरपर्यंत वाहतूक कोंडी, 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. पनवेलच्या दिशेने वाहतूक संथ गतीने सुरू होती. वाहन चालकांचा मनस्ताप. शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे लोणावळा, अलिबाग, कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली. चंद्रपूरमधील राजनगर, सहारा पार्क, आरवट भागात पुराचं पाणी शिरलं. आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य. इराई नदीने पात्र सोडलं असून अनेकांच्या घरात पाणीही शिरलंय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा नदीला पूर आल्यानं इराई आणि झरपट नद्या वाहत आहेत दुथडी भरून. राजनगर परिसरात पुराचं पाणी शिरल्यानं रेस्क्यू टीमकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू. वर्धा नदीच्या पुरातून चंद्रपूरच्या आपत्ती व्यवस्थापन दलाने गर्भवती महिलेचं रेस्क्यू केलं. वणी तालुक्यातील चिंचोली येथून महिलेला चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा येथे बोटीद्वारे आणलं. वर्धा नदीच्या महापुरानं चंद्रपूर, घुग्गुस, बल्लारपूर या पट्ट्यात नदीच्या दोन्ही काठावर पूरस्थिती, तर दुसरीकडे चंद्रपूर शहराच्या वेशीवरून नागरिकांचं पूरग्रस्त भागातून बचाव कार्य सुरू आहे. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान. बेंबला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानं नदीकाठी असलेल्या 10 ते 12 गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे. पुण्याच्या शिरूरमध्ये बंधाऱ्याच्या मध्यभागी उभं राहून दुचाकी धुण्याचा धक्कादायक प्रकार. जीवाची पर्वा न करता दुचाकी धुण्याचा हा प्रयत्न. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यानं दुर्घटना घडल्याची यावेळेस भीती देखील व्यक्त केली जात होती. नागपुरातील व्हेरायटी चौकात भाजप युवा मोर्चातर्फे राहुल गांधी आणि खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात आंदोलन. लोकसभा सभागृहाबाहेर आंदोलनादरम्यान पप्पू यादव यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्टला दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन होणार. 27 गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून होणाऱ्या या आंदोलनाला आमदार प्रशांत ठाकूर यांचाही पाठिंबा. भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. समता पतसंस्थेत बनावट खातं उघडून कोट्यवधींचा व्यवहार केल्याचा भोंदू खरातवर आरोप आहे. समता पतसंस्थेत 57 लोकांच्या नावे 100 खाती उघडण्यात